हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। मुंबईत 5 वर्ष भाजपचा महापौर, शिवसेनेची सत्ता असलेल्या पालिकेत मात्र 1.25 वर्षांनी होणार बदल। न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती। अल्पसंख्याक शाळा बनवण्याचं रेड कार्ड न्यूज 18 मराठीच्या हाती। 75 फाईल्ससाठी 25 लाख प्रमाणे 19 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती। भिवंडीत भाजपला पाठिंबा देणार नाही आणि भाजपचा पाठिंबा घेणारही नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केली भूमिका। राज ठाकरे एकनाथ शिंदे भेटीवरनं खासदार नरेश म्हस्केंचं सूचक ट्विट। बाळासाहेबांच्या मुशीत घडलेला एकत्र आले तर आनंदच, नरेश म्हस्केंच्या ट्विटनंतर चर्चांना उधाण। राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये पेच, कुर्बानी देगा कौन असं म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांचा मवियाला टोला। अजित पवारांच्या विमान अपघातावरनं सवाल उपस्थित करणारे आमदार रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, खासदार सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। बीडच्या धारूर तालुक्यामध्ये पहाडी पारगावमध्ये रस्त्याच्या मदतनं तिघांना दगडानं मारहाण, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा शासकीय सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती। राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, ढोल ताशा तुतारी आणि गुलालाची उधळण करत जाणत्या राजाला मानाचा मुजरा। आणि रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांची डेटानंतर एआय क्रांती, तब्बल 10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मेगा प्लॅन जाहीर, भारताला एआय क्षेत्रात नंबर 1 बनवण्याचा संकल्प। नमस्कार, मी मृगा वर्तक, आपण पाहताय न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा। पहिलीच बातमी आहे महापालिकांची। मुंबई आणि आसपासच्या पालिकांमध्ये महापौर पदावरनं दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत। मुंबईमध्ये शिवसेनेला 1.25 वर्षांचं महापौर पद मिळण्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपकडे 5 वर्ष महापौर पद राहील असा दावा केला जातोय। मुंबई सोडून कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये सध्या सेनेचा महापौर आहे आणि या पालिकांमध्ये 1.25 वर्षानंतर भाजपचा महापौर असणार आहे अशी माहिती न्यूज 18 मराठीला मिळाली आहे। आपल्यासोबत तुषार उपनवार जोडले गेलेत। तुषार, आपण पाहतोय की भाजपचा महापौर आहे आणि ज्या ठिकाणी सेनेचा महापौर आहे, सेनेची सत्ता आहे, त्या ठिकाणी सध्या 1.25 वर्ष सेनेचा महापौर असेल आणि त्यानंतर महापौर पद भाजपला मिळणार आहे, काय सांगता येतंय? भाजप आणि शिवसेना या 2 प्रमुख नेत्यांच्या बैठकीतली इनसाइड बातमी आहे। जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार ज्या ज्या महानगरपालिकांमध्ये शिवसेनेचे महापौर आहेत त्या महानगरपालिकांमध्ये 1.25 वर्षानंतर आपल्याला भाजपचा महापौर बसताना पाहायला मिळणार आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर आपल्याला संपूर्ण 5 वर्षाच्या कालखंडासाठी बसताना पाहायला मिळणार आहेत। मात्र कल्याण, डोंबिवली असेल, ठाणे असेल या महानगरपालिकांमध्ये आता आपल्याला शिवसेनेचा महापौर दिसतोय। तो महापौराचा कालावधी साधारणतः 1.25 वर्षानंतर आपल्याला भाजपला मिळताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे साधारणतः 29 महानगरपालिकांमध्ये आपल्याला 1.25 वर्षानंतर भाजपचे महापौर असल्याचं पाहायला मिळेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की मुंबई व्यतिरिक्त इतर महापालिकांमध्ये 1.25 वर्षानंतर भाजपचा महापौर बसणार आहे। आमदार रोहित पवारांना सुरक्षा द्यायची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची ही मागणी रोहित पवारांनी लावून धरली आहे। आता याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांना सुरक्षा मिळणं गरजेचं आहे असं सुळेंचं म्हणणं आहे। तर जय पवारांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टवर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे।
अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही, तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते. प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील. आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी. अर्थातच अस्वस्थता मुलांमध्ये आहेच. मी तुम्हाला गेले अनेक दिवशी तुमच्याच चॅनलवर तुम्ही गेल्या 15 दिवसातलं माझं प्रत्येक स्टेटमेंट बघा. रोहितमध्ये असणारी प्रचंड अस्वस्थता. मग रोहित धावपळ करून तुम्हाला समोरही त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. जयच्याही मनात अनेक दिवस, कारण का जय, पार्थ, वहिनी आणि समस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नाही लाखो, करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत ज्यांना अनेक मनात प्रश्न आहेत, जे अस्वस्थ करणारे. जय पवारांनी ब्लॅक बॉक्सचा डेटा नष्ट होऊ शकत नाही अशी शंका उपस्थित केली आहे. दादांचा घातपात झाला की अपघात झाला अशी ही शंका त्यांनी उपस्थित केली आहे. आता याला अमोल मिटकरींनी सुद्धा दुजोरा दिलाय. साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट अजूनही गायब आहेत आणि त्यांचं सीसीटीव्ही फुटेज आधी जमा करा आणि मग त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा डेटा जमा करा अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. त्यांची शंका खरी आहे. ब्लॅक बॉक्सचा डेटा नष्ट होऊ शकत नाही ही टेक्निकल बाब आहे आणि त्यांनी जर ती शंका उत्पन्न केली असेल तर त्या बाबतीत ठीक आहे, तो डेटा रिकवर व्हायला आता सुरुवात झालेली आहे. पण त्यांनी दुसरी पण मागणी केली की दादांच्या घातपाती मृत्यू जो आहे त्यावर शंका असून त्याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि आमचं त्या सर्वांचं म्हणणं असं आहे की ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकवर करा, पटकन जनतेकडे जाऊ द्या. आणि माझा परत प्रश्न आहे, साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट अजूनही गायब आहेत. त्यांचा सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदा जमा करा, मग नंतर वाटल्यास ब्लॅक बॉक्सचा डेटा नंतर तो सार्वजनिक केला तरी चालेल. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली आहे. विलिनीकरणाबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळ्या भूमिका मांडतायत, संभ्रम तयार करतायत असा आरोप परांजपेंनी केलाय. ब्लॅक बॉक्स बाबत सुद्धा रोहित पवार आणि सुप्रिया सुळे वेगळी माहिती देत आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी राजकारण करत असल्याचीही टीका परांजपेंनी केली आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती झाली होती, याचा अर्थ विलिनीकरण होत नाही असं परांजपे म्हणतायत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं सातत्याने विलिनीकरणाबाबतचा संभ्रम निर्माण करण्याची वक्तव्य येत आहेत. एकीकडे त्यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सौ सुप्रियाताई सुळे वक्तव्य करतात की माझा दादा गेला, ज्याच्याशी चर्चा झाली त्यामुळे आता बाकी सगळं गौण आहे. आणि माध्यमांशी बोलताना रोहित पवार असतील, त्यांचे खासदार अमोल कोल्हेजी असतील, हे सातत्याने पडद्यामागनं विलिनीकरणाचा मुद्दा हा माध्यमांसमोर बोलून महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं वातावरण तयार करत आहेत. ब्लॅक बॉक्सचा डेटा हा रिकव्हर होणारच. सुप्रियाताई देखील पुण्यामध्ये म्हणतात की ब्लॅक बॉक्सचा डेटा असा जात नाही, तो रिकव्हर होईल. मात्र प्रेस कॉन्फरन्स घेताना ब्लॅक बॉक्स आगीमध्ये न जळता राजकारणाच्या आगीमध्ये तो गेला का काय, अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य हे रोहित पवार करत आहेत. पण जे काही दुर्दैवी राजकारण शरद पवार गटाकडनं केलं जातंय हे अत्यंत चुकीचं आहे. पुणे आणि सातारा जिल्हा परिषदेसाठी त्यांचे उमेदवार यांनी आमचा एबी फॉर्म चिन्ह घेऊन ते लढले. 2 जिल्हा परिषदला अशा प्रकारची त्याला युती झाली म्हणू शकतो, पण याचा अर्थ विलिनीकरण होणार आहे या निष्कर्षापर्यंत येण्याचं काहीही कारण नाही.
राज्यसभेच्या 7 जागांसाठी पुढच्या महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे। या निवडणुकीमध्ये मवियाकडनं 1 जागा निवडून येण्याची शक्यता आहे। मात्र यासाठी मवियातले तिन्ही पक्ष एकत्र येणं गरजेचं आहे। यात राष्ट्रवादीला राज्यसभेसाठी पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत काँग्रेसनं वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडनं कुणाला संधी दिली जाणार आहे आपण पाहूया। एक सदस्य निवडून येण्यासाठी आवश्यक संख्या आहे 36। शिवसेना उबाठाकडे 20 आमदार आहेत, काँग्रेसचे 16 आमदार आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आहेत, तर याशिवाय माकपचा 1 आणि शेकापचा 1 आमदार असे एकूण संख्याबळ 48 इतकं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर मविया या निवडणुकीमध्ये एकजूट दाखवणार आहे का? मवियाकडनं कुणाला संधी मिळणार आहे? राज्यसभेवर मवियाचा एक सदस्य निवडून येण्यासाठी कोणता पक्ष बलिदान देणार आहे याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी पक्षामध्ये संक्रमणावस्थेतून आज जात आहे। त्या अवस्थेवर आज रोजी कोणची राजकीय टिप्पणी करणं हे योग्य होणार नाही। त्याला पार्श्वभूमी त्यांच्या घरात अजितदादांसारख्या एका जबाबदार व्यक्तीचं निधन ही देखील एक त्याची पार्श्वभूमी आहे। त्यामुळे दुरोगामी भाजपच्या विरोधात लढणारा अलायन्स म्हणून इंडिया अलायन्स असणारी जी भूमिका आहे या भूमिकेमध्ये आपल्याला समोर कसं जायचं याकरता काही गोष्टींना एकत्र बसून ठरवण्याची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये आमच्या तिघांचा एकूण 7 जागा आहेत। त्यामुळे राष्ट्रवादी आज आमचा मित्रपक्ष आहे आणि पवारसाहेब जे आहेत ते इंडिया अलायन्सचे देखील राष्ट्रीय पातळीवर एक महत्त्वाचं एक नेते म्हणून ते ओळखले जातात। त्यामुळे या संदर्भात एकदा सर्व पक्षांची भूमिका आणि आमचं असणारं संख्याबळ हे लक्षात घेऊन या संदर्भात निर्णय होईल। निश्चितपणे अजूनही आपल्याला माहिती आहे आत्ता तरी आपण पाहताय सगळे जे काही आहे जे आकड्यांप्रमाणे असेल तर शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल। अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही, आम्ही प्रेसमधून ऐकतो, पण ही सीट आत्ता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या पातळीवर होईल। ह्याच्यामध्ये फक्त राज्यसभेचा विषय नाही, विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा याच्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे विधान परिषदा कोणी घ्यायच्या, मग राज्यसभेच्या एका जागेवर कोणी जायचं, त्या बदल्यात इतर पक्ष काय घेऊ शकतात ह्याच्यावर चर्चा होईल। तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून राज्यसभा आणि विधान परिषदा या संदर्भात निर्णय आणि वाटप हे तात्काळ पूर्ण करावं लागेल आणि त्याची प्रक्रिया आता सुरू होईल। याची पूर्ण माहिती त्या पक्षांची भूमिका समोर आल्यावर घेता येईल। त्यांच्या भूमिका त्यांनी स्पष्ट कराव्यात, उमेदवार टाकावेत न टाकावेत, समर्थन द्यावं समर्थन न द्यावं, एकदा गोष्टी समोर येऊ तर द्या। पण एक गोष्ट खरी आहे जी आज महाराष्ट्राला कळली, आम्ही ती वारंवार सांगत होतो की हे सत्तेसाठी एकत्र आले, स्वार्थासाठी एकमेकाचा राजकीय जीव सुद्धा घेतील। हेच आपण सर्व पक्षांचं बघतोय। महाविकास आघाडीतल्या स्वार्थ ज्या वेळेला होता तेव्हा गळ्यात गळे आणि स्वार्थ स्वतःचा आल्यावर एकमेकाचे गळे पकडणे